शंभर मुख्यमंत्री कोण होणार याकडे राज्यातील सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर लवकरच राज्यातील जनतेला मिळेल असं फडणवीसांनी सांगितलं। वरिष्ठ नेते चर्चा करून लवकरच याबाबत निर्णय घेतील असं ते म्हणाले। राज्यातील मुख्यमंत्री पदाचं तेढा दिल्लीत सुटण्याची शक्यता आहे। आज दुपारनंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या शपथविधी वेळी भाजपच्या 10 पेक्षा अधिक मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। मंत्र्यांची अंतिम यादी दिल्लीत तयार होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री असावं यावर दिल्लीत खलबते सुरू असल्याची माहिती मिळते। भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनेक नावांवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। समतोल राखत मंत्रिपद दिली जाणार असून सगळ्या वर्गाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा भर आहे। मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर ठरत असतो, त्यामुळे आम्ही याबाबत मत व्यक्त करणं योग्य नाही असं मुनगंटीवार म्हणाले। तसंच नैसर्गिक न्याय तत्वानुसार मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल आणि भाजपचा मुख्यमंत्री व्हावा हा नैसर्गिक न्याय असेल असं मोठं विधान सुधीर मुनगंटीवारांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। मुख्यमंत्री पदाचा निर्णय नवी दिल्लीमध्ये होईल, याबाबत वरिष्ठ नेते एकत्रित बसून निर्णय घेतील असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर भाजपनं शिंदेंना कोणतीही ऑफर दिली नाही, त्यामुळे दावे प्रतिदाव्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही असं संजय शिरसाट म्हणाले। महायुतीनं ईव्हीएम हॅक करून स्वॅप मिळवलेला आहे अशी टीका शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले। मतदानाच्या आधीच महायुतीने ईव्हीएममध्ये 15 ते 25% मते सेट केल्याचा आरोप देखील प्रशांत जगताप यांनी केला आहे। भाजपचे विजयी उमेदवार आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। अतिशय तुटपुंज्या जागेवर काँग्रेसच्या जागा आलेल्या आहेत। 288 पैकी फक्त 16 जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आलेला आहे। काँग्रेससाठी ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपमध्ये यावं असा टोला त्यांनी लगावला। मराठा महासंघाने देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला। जरांगे पाटलांचं आंदोलन व्यक्तिद्वेषाचं असल्याचं मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव संभाजी दहातोंडे यांनी म्हटलं आहे। तर फडणवीसांनी कधी जातीभेद केला नाही असं संभाजी दहातोंडे म्हणाले। राज्य मंत्रिमंडळाच्या वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। भाजपला 25 मंत्रिपदं, शिवसेनेला 10 मंत्रिपदं, राष्ट्रवादी काँग्रेसला 7 मंत्रिपदं मिळणार असल्याचा निर्णय दिल्लीतील बैठकीत झाला अशी सूत्रांची माहिती आहे। मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर लवकरच राज्याला मिळेल असं देवेंद्र फडणवीस स्वतःच म्हणतायत। वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि याबाबतचा निर्णय देतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांची काही वेळापूर्वी प्रतिक्रिया आलेली होती आणि ते असं म्हणाले, म्हणजे त्यांना ते स्वतःच मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत आणि असं असताना त्यांनाच विचारले गेले की कधी निर्णय होणार नेमका आणि कोण होणार मुख्यमंत्री, त्यावर ते म्हणाले की वरिष्ठ पातळीवर या संदर्भातली चर्चा होईल आणि तेच काय तो निर्णय घेतील। या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल। तिन्ही पक्ष मिळून आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल। मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, त्यांची सुद्धा उत्सुकता चांगली जाते। आधी मुख्यमंत्री ठरेल तर मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील, त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी, त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्याला लक्षात येतील। देवेंद्र फडणवीस यांनाच विचारलं असता की बाबा कधी मुख्यमंत्री पदाचा निर्णय होणार, तुम्हाला एवढ्या जागा आलेल्या आहेत तरी सुद्धा तुमचा निर्णय होत नाही, आता 4 दिवस उलटून गेलेले आहेत। या सगळ्यावर त्यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलेलं आहे की वरिष्ठच या संदर्भातला निर्णय घेतील, दिल्लीमध्ये हा निर्णय होईल आणि तेच याची घोषणा करतील। या संदर्भात मी अजून अधिक काही स्पष्ट बोलू शकत नाही। लवकरच आपल्याला कळेल की मुख्यमंत्री कोण होणार आणि मुख्यमंत्री ठरला की त्यानंतर मग मंत्रिपद कुणाला किती मिळणार ह्या संदर्भातला निर्णय सुद्धा होईल असं स्पष्ट केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी। खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आज वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आणि या प्रतिक्रियांमधून अनेक गोष्टींचा बघूया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले। या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल। तिन्ही पक्ष मिळून आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल। मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, त्यांची सुद्धा उत्सुकता चांगली जाते। आधी मुख्यमंत्री ठरेल
तर मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील. त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी, त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्याला लक्षात येतील. आपण सुपरफास्ट 100कडे वळणार आहोत, पण त्याआधी आठवण करून देते 2:51 म्हणजे 3च्या दरम्यान साधारणपणे पत्रकार परिषद घेणार आहेत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. या पत्रकार परिषदेमध्ये याचं उत्तर मिळतं का की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण हे बघणं महत्त्वाचं आहे. आता वळूया पुढच्या बातम्यांकडे. नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या, मात्र या निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे. मवियाला धोबीपछाड दिला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत नाराजीचा सूर आहे. अशातच पालिका निवडणुका मवियासोबत नको असा सूर ठाकरे गटाच्या नेत्यांचा आहे. मवियातून बाहेर पडायला हवं अशी मागणी ठाकरे गटातील नेत्यांनी केली आहे. मोहन भागवत आणि अमित शहा यांची सोमवारी राजधानी दिल्लीत भेट झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर झालेल्या या भेटीला महत्त्व आहे, मात्र मोहन भागवत आणि अमित शहांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सध्या सागर बंगल्यावर नेत्यांची मंदिराळी सुरू झालेली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी सागर निवासस्थानी येऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. शुक्रवारी भाजपचे 2 केंद्रीय निरीक्षक मुंबईत दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. मुख्यमंत्री कोण होणार याची मात्र उत्सुकता आहे. भाजपकडून एकनाथ शिंदेंना 2 पर्याय देण्यात आलेत. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री वा किंवा केंद्रात या असे 2 प्रस्ताव भाजपकडून शिंदेंसमोर देण्यात आलेत अशी सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिलेली आहे. नागपुरामध्ये विधान भवनातील दोन्ही सभागृहांमध्ये नवनियुक्त आमदारांना नव्या खुर्च्या आणि प्रत्येक आमदारांसाठी स्क्रीनचं आयोजन करण्यात आलं. नागपुरातील हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांचं कामकाज पेपरलेस होणार आहे. संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधलाय. बहुमत असताना सुद्धा सरकार का स्थापन होत नाही असा सवाल करत त्यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. तिन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे असा टोलाही त्यांनी लगावला. संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजप शब्द पाळत नाही, त्यांचा शब्द कधीच गंभीर्याने घ्यायचा नाही असा हल्लाबोल संजय राऊतांनी करत भाजपवर टीका केली आहे. राम कुलकर्णींनी संजय राऊतांचा समाचार घेतला. लवकरच महायुतीचं सरकार स्थापन होईल, त्यामुळे राऊतांनी आमच्यात नाक खुपसू नये असा टोला राम कुलकर्णींनी लगावला. एकनाथ शिंदेंनी तेव्हा बंड केलं नसतं तर आता भाजप सत्तेत आलाच नसता, त्यामुळे खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय. तर निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात अशी रोखठोक भूमिका बच्चू कडूंनी घेतली आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर उत्तर देताना अदिती तटकरेंनी कुणाचंही नाव घेणं टाळलेलं आहे. मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा महायुतीचाच मुख्यमंत्री होणार याचंच समाधान आहे असं अदिती तटकरे म्हणाल्या. कोणताही सरकार पक्षात आलं तर त्यावर अंकुश असायला हवा. दुर्दैवानं आत्ताच्या निवडणुकीत 30 संख्याबळ असलेला एकही पक्ष नसल्यानं आत्ताचं सरकार निरंकुश होऊन स्वैराचारासारखं पुढे जाईल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली. बावनकुळेंनी मवियावर निशाणा साधलेला आहे. तुम्ही जिंकलात तर ईव्हीएम चांगलं आणि तुम्हाला पराभव आला की ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह असा हल्लाबोल बावनकुळेंनी केलेला आहे. विरोधकांनी पराभव स्वीकारायला हवा, आत्मपरीक्षण करायला हवा असा टोला सुद्धा त्यांनी लगावला. भाजपचे राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी एकनाथ शिंदेंना आवाहन केलेलं आहे. शिंदेंनी आता मोठेपणा दाखवायला हवा. फडणवीसांना मुख्यमंत्रीपद द्यावं. जनतेनं आम्हाला जास्त जागा दिलेल्या आहेत. जनतेनं महायुतीतही भाजपला कौल दिलेला आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असं मत त्यांनी व्यक्त केलं. आंबेगाव शिरूरमध्ये वळसे पाटलांच्या विजयानंतर अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत, मात्र त्यातील एक बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला. बॅनरवरून नागरिकांनी थेट वळसे पाटलांना सवाल केला. आंबेगाव शिरूर आशेनं पाहतोय, आता तरी बदल घडवा, गाव पुढारी बदला, साहेब पुढारी बदला असा आशय बॅनरवर आहे. मवियाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करत 5% बूथवर मतमोजणीची मागणी केलेली होती. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा पत्र पाठवून एका बूथसाठी 40,000 शुल्क आणि जीएसटी भरण्याचे आदेश दिलेले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी 47 उमेदवारांना त्यांचं डिपॉझिट जप्त करण्यात आलंय. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अहिल्यानगरमध्ये दत्त मंदिरामध्ये महिला बचत गटाच्या महिलांनी अभिषेक करत होमहवन केला आणि साखरेखाल्यात पुन्हा शिंदेच सीएम व्हावेत अशी मागणी केलेली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भंडाऱ्याच्या आराध्य दैवत बहिरंगेश्वर मंदिरामध्ये महाआरती केलेली आहे. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घालण्यात आलं. महाराष्ट्रातच नाही तर अयोध्येतही एकनाथ शिंदेंचे बॅनर्स झळकलेले आहेत. अयोध्या की है पुकार, शिंदे जी मुख्यमंत्री बने फिर एक बार असा बॅनरवर उल्लेख आहे. या अयोध्येतील बॅनरची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हाजी अली दर्ग्यामध्ये मुस्लिम बांधवांनी फुलचादर अर्पण करून प्रार्थना केली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
मुक्ताईनगरमध्ये नागेश्वर मंदिरात महिलांनी महाआरती केली। यावेळी त्यांनी देवाला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडं घातलं। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हाजी अली दर्ग्यामध्ये मुस्लिम बांधवांनी फुलाची चादर अर्पण करून प्रार्थना केली। यावेळी दर्ग्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव उपस्थित होते। छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। किसान भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 11 ते 15 डिसेंबर पुण्यात। आजच नाव नोंदणी करा kisan.me। इतिहास खुद को दोहराने वाला है, एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है। कुछ ऐसे ही जैसे घर की सुरक्षा का वचन एक्शन टेसा बॉयलर सालों साल निभाते आए हैं, जो न सिर्फ बॉइलिंग वाटर प्रूफ है बल्कि टर्माइट और बोरर प्रूफ होने के साथ साथ फायर रिटार्डेंट भी है। एक्शन टेसा, कोई नहीं ऐसा। सेलिब्रेटिंग द रिलीज ऑफ सिंघम अगेन फ्रॉम 1 नवंबर। भारत को सफलता की ऊंचाइयों पर ले जाता है कृषि और उद्योग, लेकिन इस कृषि उद्योग की जोड़ी को भी जरूरत है एक और साथी की, पीकेटी टायर्स, जो रखे किसान की मिट्टी का खूब ख्याल और उद्योग को ले जाए प्रगति की ओर। देश की धरती से जुड़ना तो पीकेटी टायर्स ही अपनाना। आणखी थोडं वर। अगं थांब, मी दाखवतो ना। काका सांभाळा, आमच्या जमान्यात झाडावर चढणं आईला जखम। अरे हे तर सेप्टिक होईल, सेप्टिक होईल। सेप्टिक नाही, सगळं ठीक होईल। सोफ्रामायसिन मल्टीपर्पज अँटीसेप्टिक क्रीम, काम सुरू फक्त 1 मिनिटात। कापणे, जखमा, भाजणे आणि स्किन इन्फेक्शन साठी सोफ्रामायसिन। सेप्टिक नाही, सगळं ठीक। एसबीसी कोऑपरेटिव्ह बँक घेऊन येत आहे होम लोन फक्त 8.20% अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-313-2120। ग्रेटनेसचा अनुभव घ्या नवनवीन शेप्स मध्ये, न पाहिलेल्या रूपात। हे बोनलेस आहे? मेयोनेटस आणि एक पूर्ण चिकन पॅटी असलेली आहे एका सशमे मध्ये। कंट्रोल सॉरी, फक्त ग्रेटनेस निवडा। एपिकचा अनुभव घ्या फक्त KFC मध्ये। लाईफ फ्री पॅन्ट्स मिळाल्यास आईचा आनंद परत आला आहे। पूर्वी लिकेजच्या भीतीने घरीच राहत होती, त्यांना बाहेर आणणारा लाईफ फ्री पॅन्ट्स। यात आहे 6 ग्लासांपर्यंत शोषून घेण्याची क्षमता, तेही भारी न वाटता। मग लिकेजची भीती नाही 12 तासांपर्यंत। बरोबर, लिकेजची भीती नाही, जगा मोकळेपणाने लाईफ फ्री पॅन्ट। खूप टेस्टी जेवण आहे, जेमिनीमध्ये बनवलंय, भारताचं नंबर 1 क्वालिटी ऑइल। गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड टेस्टिंग एजन्सीने सांगितलं आहे तुरीची डाळ आहे ना। अरे पिवळी डाळ रे का? तूर आणि चण्यातला फरक न समजणाऱ्यांनाही माहितीये, जेमिनीचं आहे भारताचं नंबर 1 क्वालिटी ऑइल, जे बनवी रोजचं जेवण हेल्दी। डोंट कॉम्प्रोमाइज, वापरा फक्त जेमिनी सनफ्लावर ऑइल। बहन को ज्यादा सर पे मत चढ़ा। आप जानते हैं ना तैयारी कर रही है ये। बेटा हमारे किस्मत में ना अंधेरा ही लिखा हुआ है, पर इसकी में नहीं ना पापा। लाइट है तो उम्मीद है। ऑल सिक्वेन्सेस गो। कंट्रोल रूम ते चंद्रमा रॉकेट उड्डाणासाठी तयार। रेडी, मिशन अबॉर्ड। हे खवखव व्हायरस असू शकते। ओ माय गॉड, सामान्य गोळी नाही आला तर कॉफसिलची गरज आहे यार। ही फक्त आरामच नाही देत, घशातील व्हायरस आणि बॅक्टेरिया पण मारते। येस, कॉफसिल्स। जेव्हा तुम्ही राम बंधूंची हळद, झणझणीत लाल मिरची आणि सुगंधी धनिया पावडर वापरून पाहाल तर जेवणाचा आनंद दुपटीने वाढेल। राम बंधू हळद, मिरची आणि धनिया पावडर म्हणजे टेस्ट आणि रंगत ह्यांची दुप्पट मजा। राम बंधू, आपला टेस्ट पार्टनर। हे आहे न्यूज 18 नेटवर्क। आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत। आमची पहुंच, तुमची ताकद। प्रायोजक CRI पंप्स, पंपिंग ट्रस्ट वर्ल्ड वाइड। मायकेल सोप आणि फेस वॉश, रूप सावरणारं, त्वचा उजळवणारं आणि हायड्रोटेक आपल्या इंजिन कार्बनला क्लीन करतो फक्त 30 मिनिटांमध्ये।
बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत. पुढच्या बातम्या. बांगलादेशात अटक करण्यात आलेला हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांना जामीन मिळालेला नाही. न्यायालयाने चिन्मय दास यांची 10 दिवसांकरता तुरुंगात रवानगी केली आहे. चिन्मय कृष्णदास यांच्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये वकिलाचा मृत्यू झाला. तर चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेवर भारत सरकारने चिंता व्यक्त केली आहे. मुस्लिम जमाव बांगलादेशातील चित्तगाव इथं हिंदू वस्त्यांकडे जाताना दिसला. इस्कॉन आणि हिंदूंशी संबंधित लोकांना ठार मारण्याकरता घोषणा दिल्या गेल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमात उल मुजाहिदीन बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर हल्ल्यांना प्रोत्साहन देतो आहे. गुप्तचर यंत्रणेने तुरुंगातही हिंदूंवर हल्ले होण्याची भीती व्यक्त केलेली आहे. इम्रान खानच्या सुटकेबाबत पाकिस्तानात प्रचंड निदर्शनं होत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. इम्रान समर्थक पंतप्रधान निवासस्थानाजवळ पोहोचले आणि गोंधळ सुरू झाला. पाकिस्तानमधील हिंसाचारात 7 जण ठार झाले. यात 4 आंदोलक आणि 3 पोलीस ठार झाले. लष्करानं इम्रान खान यांच्या समर्थकांपासून डी चौक रिकामा केला. इम्रानची भेट होईपर्यंत हलणार नाही असा बुशरा बीबी असं म्हणालेले आहेत. हिंसाचारात इम्रान खानच्या पीटीआय पार्टीतील 15 कार्यकर्त्यांवर गोळीबार झाला. यात 4 जण जखमी झाले. परत एक ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रायोजक CRI पंप्स, पंपिंग ट्रस्ट वर्ल्ड वाइड. मायकेल सोप आणि फेस वॉश रूप सावरणारं, त्वचा उजळवणारं आणि हायड्रोटेक आपल्या इंजिन कार्बनला क्लीन करतो फक्त 30 मिनिटांमध्ये. आज एकटे निघालो आहोत तर काय, उद्या ताफा सोबत असेल. छोट्या शहरामध्ये मोठं स्वप्न पाहिलं तर काय, एकत्र येऊन ते साकार करू. आज 2 हातांची करामत आहे तर काय, उद्या अनेक हात स्वप्न वेढतील. आज एक बी पेरली असली तर काय, त्यातून एक बाग उभारू. आज प्लेयर म्हणून जर आपण आपले ध्येय गाठू शकलो नाही तर काय, उद्या टीम सोबत गाठू. स्वप्न एकट्यानं बघितलं तर काय, तर काय, तर काय, तर काय, तर काय. श्रीराम फायनान्स आता प्रत्येक इंडियन सोबत आहे, कारण आम्हाला विश्वास आहे जेव्हा जोडले जाऊ तेव्हा उडू. श्रीराम फाइनेंस. भारत को सफलता की ऊंचाइयों पर ले जाता है कृषि और उद्योग, लेकिन इस कृषि उद्योग की जोड़ी को भी जरूरत है एक और साथी की, पीकेटी टायर्स, जो रखे किसान की मिट्टी का खूब ख्याल और उद्योग को ले जाए प्रगति की ओर. देश की धरती से है जुड़ना तो पीकेटी टायर्स ही अपनाना. कॉन्स्टिपेशननी हैराण, जंडू नित्यम करे एका शॉट मध्ये पोट साफ. नाही होणार कॉन्स्टिपेशननी पोट टाईट. संपली कॉन्स्टिपेशनची फाईट, आता रहा दिवसभर. वाह, Amazon वरून काही घेऊ शकतो, इतका कॉन्फिडन्स. फक्त माझा नाही, 3000 लोकांचाही आहे डॉलीजी. ला 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 ला. मिळवा प्रत्येक प्रॉडक्टवर व्हेरीफाईड कस्टमर रिव्ह्यूज. म्हणूनच तर आहे Amazon प्रत्येक आनंदाचं आपलं दुकान. परिवार चहाची पॅकेट्स घे आणि चान्स मिळव एकापेक्षा एक भारी बक्षीस जिंकण्याचा. काय, परिवार चहाचा विंटर धमाका. बक्षीस बहारदार, विंटर धमाकेदार. बहन को ज्यादा सर पे मत चढ़ा. आप जानते हैं ना तैयारी कर रही है ये. बेटा हमारी किस्मत में ना अंधेरा ही लिखा हुआ है, पर इसकी में नहीं ना पापा. एंड्सलाइट है तो उम्मीद है. मुलं खेळतात, त्यांना लागतं आणि आपण त्यांना बँडेज लावतो, हो ना. पण रेली स्प्रेनं बँडेजच बदलून टाक. बँडेज आहे मात्र स्प्रे प्रकारात, आणि ते देखील हळदीसह. हे वॉटरप्रूफ आहे, फ्लेक्झिबल आहे. हे घावावर एक त्वचेसारखं आवरण तयार करतं, जखम लवकर ठीक करून टाकतं. तर बेस्ट आहे ना रेली स्प्रे बँडेज स्प्रे, जेणेकरून तुम्ही जिंकाल, तुमच्या जखमा नाही. कोण आहे रे, जोरात झापड मारू. सॉरी, ऍक्च्युली मी ड्रायव्हिंग शिकतेच आहे. टाइल्स रॉफने का नाही लावल्या? टाइल्स फक्त रॉफने लावा, कारण रॉफ पेक्षा जबरदस्त दुसरं काहीच नाही. मला कळतच नाहीये काय. तुम्ही हळूहळू शिकाल. रॉफची पकड म्हणजे मगरीची जकड.
मुथूट फायनान्स गोल्ड ओव्हरड्राफ्ट. तुमचं सोनं आमच्या सुरक्षित लॉकर्स मध्ये डिपॉझिट करा. त्या सोन्यावर 24/7 क्रेडिट लाईन घ्या आणि मग पैसे एकदा घ्या किंवा वारंवार तुमच्या हातात आहे. कमी किंवा जास्त घरी किंवा ब्रांच मध्ये तुमच्या हातात आहे. व्याज फक्त तितक्याच दिवसांचं द्या जितके दिवस पैसे वापराल. मुथूट फायनान्स गोल्ड ओव्हरड्राफ्ट. गोल्ड लोन कमाल, इतर लोन धमाल. बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत. पुढच्या बातम्या. रियादहून दिल्लीला जाणाऱ्या एका प्रवाशाला दिल्लीच्या IGI या विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अडवलं. सामानाच्या एक्स-रे दरम्यान काही संशयास्पद प्रतिमा दिसल्या. सामानाची पुढील तपासणी केल्यावर एक चांदीच्या रंगाचा बार सापडला जो सोन्याचा असल्याचं कळतंय. तामिळनाडूमध्ये सतत पाऊस पडतो आहे, त्यामुळे तिरुचिरापल्लीचे जिल्हाधिकारी प्रदीप कुमार यांनी जिल्ह्यातील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे चक्रीवादळ सरकण्याचा धोका आहे, त्यामुळे पुढचे 3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हिंसाचाराचा नियोजित कट असल्याचा दावा केला आहे. जमावातील लोकांनी शस्त्र आणि पिस्तूल आणलं, त्यानंतर दंगलखोरांनी सीसीटीव्ही फोडले. सुकमामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबाराचा व्हिडिओ समोर आला. 1 मिनिटामध्ये शेकडो राऊंड फायर करण्यात आले. हिस्सारमध्ये भर दिवसा बेकरी मालकाला लुटलंय, त्यानंतर दरोडेखोरांनी दुकानदाराला मारहाण केली असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये भीषण आग लागली. या आगीत 6 दुकानं जळून खाक झाली. क्षमा करा, 8 दुकानं जळून खाक झाली. हिमाचल प्रदेशातील कुल्लू इथल्या बडा भुईन या पंचायतीच्या जंगलात भीषण आग लागली. बडा भुईनच्या जंगलात सोमवारपासून ही आग धुमसत आहे. त्यावर अद्याप नियंत्रण मिळालेलं नाही. आगीमुळे जंगल संपत्तीचं मोठं नुकसान झालेलं आहे. उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी धुक्याची दाट चादर पसरली आहे. या धुक्याचा मोठा फटका रेल्वे सेवेला बसलाय. उत्तरेकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे उशिरानं धावत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाचा धोका अद्यापही कायम आहे. दिल्लीनं प्रदूषणाची धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक नागरिकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. कर्नाटकमध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील जिरगा क्रॉस जवळ रस्ता ओलांडताना वेगानं येणाऱ्या कारनं धडक दिली. एक विद्यार्थी जखमी झाला. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय. जम्मू काश्मीरसह परिसरात 100हून जास्त ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आले. या ठिकाणी आता 4 रोहिंग्यांना ताब्यात घेण्यात आले. उत्तर प्रदेशच्या जोधपूरमध्ये एका दाम्पत्यावर हल्ला केल्याचं समोर आलंय. चाकूनं हल्ला केल्यानं पतीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र हा हल्ला का करण्यात आला याचं कारण समोर आलेलं नाही. रेवडी जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या कच्छमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यासह परिसरात स्थानिकांनी उत्सवाची खास तयारी केली आहे.